दिवंगत अंकुश गायकवाड यांच्या निधनानंतर डोंबिवलीत रिपब्लिकन पार्टी दिवसेंदिवस अधोगतीला जात आहे। अंकुश गायकवाड यांच्यासारखा नेता अजूनही डोंबिवलीला शहराध्यक्ष म्हणून मिळाला नसून त्यांच्या पश्चात मोठ्या प्रमाणात पोकळी निर्माण झाली असून अजूनही ती भरून निघाली नाही। याकडे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी प्रकर्षाने लक्ष द्यावे असे आवाहन समाधान तायडे यांनी त्यांच्या वाढदिवसाप्रसंगी केले। डोंबिवली शहरातील आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ठाणे जिल्हा प्रदेश संघटक श्री समाधान तायडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा झाला। या प्रसंगी ते बोलत होते। पक्ष वाढीसाठी चांगला शहराध्यक्ष नेता मिळणे हे रिपब्लिकन पार्टीसाठी आवश्यक आहे। अंकुश गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयात समाधान तायडे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्र परिवार, आप्तेष्ट व नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। उपस्थितांनी समाधान तायडे यांना वाढदिवसाच्या व तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। त्या निधनानंतर खरोखर मी सांगतो की या रिपब्लिकन या माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आवाहन करतोय की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ही चळवळ मागे मागे जात आहे। कारण की असा शहराध्यक्ष डोंबिवली शहराला लाभला नाही, म्हणून ही चळवळ थोडीशी कमी पडते। माझं एवढं सांगणं आहे की आमचे ठाणे पोलीस उपाध्यक्ष आदरणीय माणिकरावजी उगळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे नेते अण्णासाहेब रोकडे साहेब असतील, भीमरावजी डोळे साहेब असतील, यांना माझं आव्हान आहे की साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ प्रल्हादजी जाधव आमचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे की साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आपला जो पक्ष आहे त्या पक्षावर लक्ष ठेवा आणि सगळे कार्यकर्ते चांगले जोमानं घडवा, चांगले काम करा, आपली प्रगती हो। या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एवढं सांगू इच्छितो। आज आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे प्रदेश संघटक सन्माननीय समाधानजी तायडे साहेब आजच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्सवात, आनंदात आणि थाटामाटात या ठिकाणी साजरा केला जातो। आजचा त्यांचा 56वा वाढदिवस आहे। या निमित्तानं असंख्य आमचे रिपब्लिकन चळवळीतले सामाजिक परिवर्तन लढ्यातले सर्व कार्यकर्ते, माता भगिनी त्यांच्या वाढदिवसाला उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। अत्यंत ॲक्टिव्ह असलेले डोंबिवली शहरामध्ये समाधानजी तायडे हे गेल्या अनेक वर्षापासून रिपब्लिकन चळवळीशी अत्यंत जवळीक असलेला ॲक्टिव्ह कार्यकर्ता म्हणजे समाधान तायडे साहेब आहे। यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहून भावी आयुष्यामध्ये त्यांना त्यांच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीचं नंदनवन हो, त्यांचं स्वप्न आहे महापालिकेत जाण्यासाठी, त्यासाठी पुन्हा भविष्य काळामध्ये आम्ही ते प्रयत्न करणारच आहेत। त्यांनी 2 वेळास महापालिकेमध्ये निवडणुका लढवलेल्या आहेत आणि अत्यंत ॲक्टिव्ह असलेला हा विदर्भातून आलेला कार्यकर्ता, रिपब्लिकन चळवळीशी अत्यंत जवळीक नातं असणारा कार्यकर्ता, आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांचा अत्यंत चाहता असलेला कार्यकर्ता, आदरणीय आठवले साहेबांना खूप जीवापाड मानणारा कार्यकर्ता, या शहरामध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीची मोठ बांधणारा कार्यकर्ता, सर्वांना शोषित वंचितांच्या न्याय हक्कासाठी लढणारा, रस्त्यावर लढणारा कार्यकर्ता म्हणजे समाधानजी तायडे साहेब आहेत आणि अत्यंत त्यांचं या शहरामध्ये चांगल्या प्रकारे काम चालू आहे। भविष्यातसुद्धा रिपब्लिकन चळवळीला ते योगदान देऊन तिला चांगल्या संघटित करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आणि आज या ठिकाणी त्यांची फॅमिली, त्यांच्या मिसेस तायडे मॅडम या ठिकाणी सर्व नातू आहेत, त्यांची मुलं आहेत, सुना आहेत, मुली आहेत। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा परिवारातला एक असा संदेश आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने जातो। रिपब्लिकन चळवळ डोंबिवलीसारख्या शहरामध्ये अत्यंत ॲक्टिव्हपणाने काम करणारे आमचे समाधानजी तायडे साहेब यांना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं मी माझ्या उघडे परिवाराच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आजच्या या प्रसंगी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मीनाताई साळवे या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गेल्या असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांनी संदेश दिलेला आहे की त्यांनाही माझ्यातर्फे शुभेच्छा द्या आणि लवकरच त्यासुद्धा कार्यक्रम त्यांचा स्वतः एक कार्यक्रम आमचे रवी गायकवाड यांचासुद्धा 1 मेला वाढदिवस झालेला आहे, परंतु त्या दिवशी दुःखद घटना घडल्यामुळं ते कार्यक्रम करता आला नाही. आज या शहरातल्या ॲक्टिव्ह रिपब्लिकन चळवळीला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अत्यंत मोलाचं काम करणारे कार्यकर्ते यांच्या पाठीशी खंबीरपणाने माझ्यासारखा कार्यकर्ता उभा राहून भविष्यामध्ये रिपब्लिकन चळवळ वाढवण्याचं काम करू अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. महाराज छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः वंदन करून आज आमचे सर्वांचे लाडके नेते सन्माननीय समाधान तायडे साहेब यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त सन्माननीय मानगीजी उघडे साहेब, आंबुरे साहेब, साळवे साहेब आणि तायडे साहेबांची संपूर्ण फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहेत. तायडे साहेबांचं खूप तळागाळातील कष्टकऱ्यांसाठी चांगलं कार्य आहे. याही पुढे साहेबांचं कार्य भरभराटीला जाऊ, त्यांच्या अजून गोरगरिबाची प्रचंड अशी सेवा घडो अशी प्रार्थना करतो आणि आमच्या महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेच्या वतीने तायडे साहेबांना वाढदिवसाच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध त्यांचा विचार जगभर नेणारे सम्राट राजा सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पुरोगामी विचारातील सर्व महापुरुषांना अभिवादन करून पुरोगामी विचारातील काम करणारे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे काम करणारे आमचे समाजांची तायडे साहेब आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब, अंकुशजी गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये त्यांचा आज सर्व डोंबिवली शहरातील विविध संघटना, विविध पक्ष, विविध थरातून सगळे लोक त्यांचा वाढदिवस साजरा करण्याकरता आलेले आहेत. समाधान तायडे हे अत्यंत फुले शाहू आंबेडकर विचारातील सर्वसामान्यांसाठी एकदम अत्यंत प्रामाणिक आणि निर्भीड असं नेतृत्व आहे. या नेतृत्वाला मी लक्ष्मणराव अंबारे, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने, कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना मी असंच शेवटपर्यंत, जसं अंकुशजी गायकवाड त्यांच्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत चळवळीशी एकनिष्ठ होऊन म्हणजे मरेपर्यंत ते जसे आंबेडकर चळवळीसाठी झटले, लढले, हे आपण सगळ्या यांनी बघितले. तसंच बळ समाधान तायडे यांना देव यायला पाहिजे. आणि सगळ्यात पाहिजे महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्या फॅमिलीचं या वाढदिवसानिमित्त मी कौतुक करेन की त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी त्यांची मुलं असतील, सुना असतील किंवा त्यांची मिसेस असेल, त्यांचं ही सगळ्यात मोठं योगदान आहे. त्यांना इथपर्यंत चांगल्या म्हणजे थरामध्ये चांगलं नेतृत्व त्या मार्गदर्शनाला हे करण्यासाठी, त्यामुळं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम, जय भारत. हो संदीपजी तिकडे बघा, पुढे साहेब जरा लांबून घ्या सगळे जण. या सगळे कुठे घ्या. 15 मिनिट पोहोचताय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हा जरा एक प्रोग्राम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डोंबिवली शहर अध्यक्ष दिवंगत लोकनेते आमचे अंकुशजी गायकवाड साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये माझा हा 56वा वाढदिवस संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्तानं या डोंबिवली शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे जवळचे मित्र व ठाणे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय माणिकरावजी उघडे साहेब मला आशीर्वाद देण्यासाठी व मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं मी मनोगत करतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे रिपब्लिकन
स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमचे जवळचे मित्र लक्ष्मणरावजी आंबोरे साहेब मला शुभेच्छा देण्यासाठी या आमच्या कार्यालयामध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित झाले आणि मला आशीर्वाद दिला व माझ्या पाठीशी उभे आहेत असं मी त्यांचंसुद्धा मी आल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्र मजदूर सेनाचे अध्यक्ष आमचे जवळचे मित्र आहेत व ते शिवसेनेचे समर्थक मानले जातात असे आमचे जवळचे मित्र लक्ष्मणरावजी मिसाळ साहेब ते सुद्धा माझ्या वाढदिवसाला उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून उपस्थित राहिले. त्यांनासुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र दिनेशजी साळवे साहेब जे नेहमी मला सातत्याने माझ्यासोबत संपर्क राहून मला मार्गदर्शन करतात. आमचे मित्र दिनेशजी साळवे साहेब या ठिकाणावर उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमच्या ताई प्रमिलाताई सावंत ज्या आमच्या जिल्ह्याच्या महिला जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या, त्या वेळात वेळ काढून माझ्या वाढदिवसानिमित्त हजर राहिल्या. त्यांचंसुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांनासुद्धा हार्दिक शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र संदीपजी आंबेडकरी जनहित संघटनेचे अध्यक्ष, नुकताच त्यांनी असा जोरदार कार्यक्रम बुद्ध जयंतीचा कार्यक्रम केला, त्यांचंसुद्धा मी त्या कार्यक्रमाबद्दल तर अभिनंदन करतो, परंतु माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणावर आल्याबद्दल त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे डोंबिवली शहराचे युवाचे कार्याध्यक्ष अंकुशजी गायकवाड यांचे पुतणे जे आमचे नेहमी सातत्याने आमच्या कार्यक्रमात उपस्थित असतात आणि ते आमचं ऑफिसचं सुद्धा चांगलं काम सांभाळतात आणि ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं चांगलं डोंबिवली शहरामध्ये काम करतात असे आमचे रवीजी गायकवाड साहेब, त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आमचे वसंतराव ठेकाळे असतील, मंगेशजी कांबळे साहेब असतील, तेजस जोंधळे, बबलू, आमचे सर्व जवळचे मित्र आहेत, सर्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व कार्यकर्ते व सर्व माझी फॅमिली या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंसुद्धा मला या वाढदिवसानिमित्त त्या हजर झाले आणि मला चांगल्या प्रकारे साथ दिली, त्यांचंसुद्धा मी आभार व्यक्त करतो. माझं मी या वाढदिवसानिमित्त एवढंच सांगेल की या डोंबिवली शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही जोमानं कार्यरत आहे आणि या कार्यक्रमात असताना माझे प्रमुख मार्गदर्शन आणि प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय माणिकराव उगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी गेल्या 30 वर्षापासून या डोंबिवली शहरात काम करत होतो. सुरुवातीला मी शाखा उघडली, शाखा प्रमुख होतो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मी काम करत होतो आणि सुरुवातीला मी मला वाटतं 95-96 साली मी एक शाखा ओपन केली, ती इंदिरानगर त्रिमूर्तीनगरमध्ये. त्यावेळेस मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शाखा प्रमुख झालो साहेब. मिसाळ साहेब, मी 1996 साली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा शाखा प्रमुख झालो आणि ती शाखा एवढ्या जोमानं चालू केली आणि त्याच्यात चांगलं काम केलं. आम्हाला पाण्याची सुविधा नव्हती त्यावेळेस, इंदिरानगर झोपडपट्टी नुकतीच थोडीशी चालू झाली होती आणि 95ला नुकतीच एक निवडणूक झाली होती आणि त्यात एक भाजपचे आमचे नगरसेवक कांबळे साहेब होते, सखारामजी कांबळे साहेब, परंतु सुशिक्षित नव्हते, परंतु काही विकास होत नव्हता म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची झपाट्याने तिथे प्रगती झाली. आणि दुसऱ्या टर्मला आमचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रल्हादजी जाधव साहेब हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदिरानगरचे नगरसेवक झालेले, कारण नगरसेवकाला ती इंदिरानगरची एवढी ताकद लावून दिली त्या ठिकाणावर. कारण त्यांना मी आठवण करून देतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्या ठिकाणावर इंदिरानगर या झोपडपट्टीमध्ये सातत्याने जोमानं आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करत होते आणि त्या जोमाच्या कार्यावर माननीय आमचे प्रल्हादजी जाधव साहेब हे त्या काळात नगरसेवक झाले. त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. त्यांनासुद्धा मी निमंत्रित केलं होतं, ते सुद्धा येऊ शकले नाही, त्यांचंसुद्धा मी हार्दिक अभिनंदन करतो आणि ते आले नाही तर त्यांचं तरी ठीक आहे, असू द्या. आणि नंतर मी शाखा प्रमुख होत असताना मी चांगलं काम करून मला विभाग प्रमुखावर घेण्यात आलं. मी शाखा प्रमुखाचं काम चालू असताना 2-3 चांगले कामं केले आणि आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी मला विभाग प्रमुख केलं. नंतर आमची खूप ओळख झाली. त्यात आमचे शहराचे अध्यक्ष दिनेश साळवेच्या ओळखी झाले,
आपलं उगळे साहेब मला चांगले जोमान झाले आणि त्यावेळेस मला शहरावरती नियुक्ती झाली आणि डोंबिवली शहरावरती डोंबिवली शहर संघटक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं मला देण्यात आलं. ही माझी एक पोचपावती होती की मी या सातत्याने मी पक्षाच्या वतीनं काम करत होतो, कार्यकर्ते जोडत होतो, कार्यक्रम घेत होतो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची चळवळ सुरू ठेवली आणि ती जोमानं चालू केली. ते काम करत असताना संघटक पदा होत असताना मला अंकुशजी गायकवाड साहेब यांचे डोंबिवली शहराचे अध्यक्ष होते. डोंबिवली शहराधीशांचं माझं नजर झाली आणि त्यांनी मला वर खेचून घेतलं आणि त्यावेळेस मला त्यांनी दिनेश सावळेच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या उगळे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला सहसचिव देण्याचं काम केलं आणि त्या सहसचिव पदावर मी सातत्याने बरं डोंबिवली शहरामध्ये काम केलं. आणि त्यानंतर आमचे दिवंगत अंकुश गायकवाड यांना मृत्यू आला आणि त्यांचं दुःखद निधन झालं. डोंबिवली शहरावरती एक पोकळी निर्माण झाली की ती आजही ती पोकळी भरून गेलेली नाही आहे. कारण डोंबिवली शहराला असा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाला मिळालाच नाही आहे. कारण अंकुशजी गायकवाड साहेब यांचं कार्य सातत्यानं डोंबिवली शहरामध्येच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर ते फिरत होते, अख्खा महाराष्ट्रभर फिरत होते आणि अख्खा महाराष्ट्रात अंकुश गायकवाड यांचं काम चांगलं होतं म्हणून ते डोंबिवली शहराचं काम करत असताना परंतु त्यांची तब्येत जास्त खालवली गेली होती, ते बिमार पडले होते आणि त्यांचं निधन झालं. आणि त्यांचं एक शेवटचा मोर्चा माणिकरावजी उगळे साहेब मला वाटते गेल्या 20 सप्टेंबर या रोजी शेवटचा लाँग मार्च या ठिकाणाहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यापासून लाँग मार्च कल्याणपर्यंत नेण्यात आला. तेव्हा अंकुशजी गायकवाड साहेब सातत्यानं त्या कार्यक्रमात त्या मोर्चात त्या सहभागी होऊन शेवटपर्यंत ते राहिले. बिमार असताना सुद्धा ते कधी हारले नाहीत. त्यांनी कधी नाही की मला मोर्चा बघायचा, एवढा मोठा मोर्चा हा मी बघितला नाही आहे आणि या मोर्चाचा मला अभिमान वाटते. त्या मोर्चाचा त्यांना खूप अभिमान वाटला आणि त्या अभिमान वाटत गेल्यानंतर ते थोडे 2 दिवसात थोडंसं मला वाटते रिलॅक्स झाले नाहीत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आणि त्याचं निधन झालं. त्या निधनानंतर खरोखर मी सांगतो की या रिपब्लिकन माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वांना आवाहन करतो आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ही चळवळ मागे जात आहे. कारण की असा शहराध्यक्ष डोंबिवली शहराला लाभला नाही म्हणून ही चळवळ थोडीशी कमी पडत आहे. माझं एवढंच सांगणं आहे की आमचे ठाणे पोलीस उपाध्यक्ष आदरणीय माणिकरावजी उगळे साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे नेते अण्णासाहेब रोकडे साहेब असतील, भीमरावजी डोळे साहेब असतील, यांना माझं आव्हान आहे की साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ प्रल्हादजी जाधव आमचे जिल्हाध्यक्ष असतील, त्यांनासुद्धा माझं सांगणं आहे की साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आपला जो पक्ष आहे त्या पक्षावर लक्ष ठेवा आणि सगळे कार्यकर्ते चांगले जोमानं घडवा, चांगले काम करा, आपली प्रगती हो. या वाढदिवसानिमित्त मी त्यांना एवढं सांगू इच्छितो. आणि या माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व या ठिकाणी उपस्थित आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब यांनासुद्धा मी त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो आणि त्यांच्याकडून मी सुद्धा शुभेच्छा माझ्या म्हणून तर आल्या नसतील परंतु असो त्यांचे समर्थक माझ्यासोबत आहेत. असू द्या तरी मी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो आणि आभार व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आदरणीय मित्रमंडळी आज इथे उपस्थित आहेत. खास क्षण म्हणजे समाधान तायडेजींचा वाढदिवस, त्यामुळे आपण सगळे आंबेडकरी विचारधारेला मानणारे सगळे नेते असू, कार्यकर्ते असू, बरोबर की नाही, सगळेजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचं पहिलं आभार मानतो. मला एक याच्यासाठी बोलतो आहे तायडे साहेब मी की काल परवा आपला जो बुद्ध जयंतीचा कार्यक्रम झाला त्याच्या आदल्या दिवशी तायडे साहेब मला भेटले तिथे स्टेशनला आणि आपल्याकडे महाराजांची मूर्ती नव्हती तर त्यांना मी विनंती केली. विनंती म्हणजे विनंती माझा इशाराच होता तो की तायडे साहेब उद्या 8:30 वाजताच्या आत आपल्याला मूर्ती कुठूनही आणा पण ती आणून द्या. तायडे साहेबांनी लगेच मिसाळ साहेबांना संपर्क साधला आणि दुसऱ्या दिवशी 8:15 त्यांनी मला रात्री फोन केला. म्हणजे ती तत्परता असते कामाची जी दिलेली हे असते ती त्यांच्या याच्यात आहे म्हणजे की आपण आंबेडकरी चळवळीसाठी कार्य केलं पाहिजे, आपण तिथे जोमाने उतरलं पाहिजे. हे त्याच याच्यातनं छोटी गोष्ट नाही आहे ती म्हणजे तसं बघायला गेलं तर मूर्ती मिळवणं, ती आणून ठेवणं आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही ते सकाळी ती मूर्ती परत घेऊन मला वाटतं आपल्या इकडे आले. आम्ही एका ठिकाणी ठेवली ते परत म्हणजे याच्यातनं दिसतं की त्या चळवळीशी ते किती संलग्न आहेत, किती निगडीत आहेत. त्यामुळे असेच कार्यकर्ते नक्कीच आपल्या डोंबिवलीत वाढले पाहिजेत आणि माझी या वाढदिवसानिमित्त सर्व आंबेडकरी विचारधारेचे जेवढे मांडणार आहेत त्या सगळ्यांना एकच निक्षून काय बोलायचं म्हणजे विनंती करतो किंवा सगळ्यांनी एकत्र या. आजपर्यंत जे घडलं आहे ते मागे सोडा,
सगळ्यांनी एकत्र येऊन आंबेडकरी विचारधारेला आपण पुढे नेऊया. जेव्हा एकत्र येऊ तेव्हा आपली ताकद लोकांना दिसेल आणि जेव्हा आपली ताकद लोकांना दिसेल तेव्हा दुसरीकडे आपल्याला जायची गरज लागणार नाही. हे कुठेतरी आपली ताकद विघटित होते म्हणून आपल्या लोकांना दुसरीकडे जावं लागतंय, कारण आपली आर्थिक परिस्थिती खराब आहे हे आपल्याला पण समजतं. आपल्या कार्यकर्त्यांची बोला किंवा जे असतील ते एवढं करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना इकडे तिकडे जावं लागतं. हे थांबवण्यासाठी आपल्या लोकांना कुठेतरी वर येणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपली ताकद आपण वाढवली पाहिजे. जसे मिसाळ साहेब लास्ट टाइम बोलले की आपण सगळेजण एकत्र येऊया, जेवढा बहुजन समाज आहे आपण एकत्र येऊया, तसं आम्ही एकत्र येण्याचं आपण एक प्लॅनिंग करू. नक्कीच आपण या डोंबिवलीत काहीतरी नवीन इतिहास घडवू.